तर प्रभादेवीत समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झाला। इमारतीमध्ये तात्पुरतं उभारण्यात आलेल्या शेडवरून हा वाद झालाय। शाखेसमोर बांधत असलेल्या शेडला स्थानिकांचा विरोध आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो। कार्यालयासमोर बांधत असलेल्या या शेडला स्थानिकांनी हा विरोध केलाय। दरम्यान या सर्व प्रकरणावर आमदार महेश सावंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। सुंदरनगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर आलेलं पाहायला मिळालंय। नेमकं कारण काय आहे ते आपण आमदार महेश सावंत आपल्याबरोबर बसलेले आहेत, त्यांना विचारूया, कारण ते देखील तिथे होते। सर, नेमकं काय झालं होतं? काय घटना अशी घडली की तुम्ही तिकडे सगळे जण गेले? मुळात ठाकरे गट नव्हता त्याच्यामध्ये इन्वॉल्व। तिकडचे स्थानिक रहिवासी आणि आमचे काही पदाधिकारी आहेत, जसे त्यांचे पदाधिकारी तसे आमचे पदाधिकारी तिथे। आमचं दिवसभर तुम्ही बघता इथे एक तर शाखा चालू आहे, तिथे आमचं आरोग्य शिबिर आहे, अजून आम्हाला ओपनिंग करायचं, आम्हाला इकडे वेळ नाही। सध्या सरवणकर फॅमिलीकडे वेळ आहे, कारण काम धंदा काही नाही। असे छोटे मोठे वाद करायचे, दोन गटामध्ये भांडण करून देण्याचा त्याचा धंदा आहे। एवढं गेली 15 वर्षे इकडचे त्या साई सुंदरच्या जीवावरती ते निवडून आले। त्या साई सुंदरला जेवढे वचनं दिले आहेत त्यातलं एक सुद्धा वचन त्यांनी पूर्ण केलं नाही। एक तर त्या इमारती 7 माळ्याची होती, यांनी स्वतःचा पैसा घेऊन ती 10 माळ्याची केली, 10 माळ्यानंतर 14 माळ्याची केली, आता 22 माळ्याची केली। करताना त्या रहिवाशांना सांगितलं की मी 0 मेंटेनन्स करून देईन। गेली 15 वर्ष यांना वेळ नाही 0 मेंटेनन्स करायला, ते जाऊ दे लोक। आणि त्यानंतर तिकडच्या रहिवाशांनी त्यांना विरोध केला की बाबा इथे बांधू नका, आम्हाला फायर ब्रिगेडसाठी येण्या जाण्यासाठी दुसरा रस्ता नाही, अशा भिंती चिटकवून एकमेकाला मारलं। तिथे मुद्दाम म्हणून हे जाऊन तिथे 2 दिवस झाले यांना विरोध करत होते। आज आमचा कार्यक्रम आणि आमचे पदाधिकारी इथे सगळे होते, म्हणून त्यांनी तिथे काम चालू केलं। जेव्हा त्या पदाधिकाऱ्यांना समजलं तेव्हा ते स्वतःहून बोलले, बाबा आम्ही काय पक्ष म्हणून जात नाही, आम्ही रहिवासी म्हणून ते तिथे गेले। नंतर आम्हाला एक अर्ध्या तासाने आम्ही आमचा कार्यक्रम चालू असताना आम्हाला कोणाचा तरी रहिवाशाचा फोन आला की इथे दंगामस्ती करायला लागले, मारामारी आणि अंगावर। मग त्यामुळे मी सगळ्या सैनिकांना सांगितलं की बाबा चला तिथे जाऊया। आम्ही गेल्यानंतर ते सगळे पळाले। जर तुम्ही खरोखर दंगामस्ती करायला आले ना, शिंदे गट म्हणून आले असते तर ठाकरे गट तिथे आले ना, पळायची गरज काय होती? थांबायचं होतं समोरासमोर, जीव घेऊन पळाले ते। म्हणजे समाधान सरवणकर तिथे होते आणि ते पळाले असं म्हणणं? पळाले, अक्षरशः पळाले। त्यांना खरोखर त्यांना काम करायचं ना, तिथे थांबायचं होतं ना, काम करायला पाहिजे होतं ना, पळायची गरज नव्हती ना। जर आम्ही पक्ष म्हणून गेलो नव्हतो ना, एक रहिवाशांनी विरोध केला, मग रहिवाशांशी त्यांच्याशी बोलून ते सगळे रहिवासी जर विरोधात असताना का, आणि ते आत्ता त्यांना शिव्या घालतात, कोण आमची हे करतो काय बघूया, ते असे वाईट शब्द मी मीडियासमोर बोलू अशा। अरे ज्या तुम्ही त्यांचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे, त्यांच्या जीवावर तुम्ही कमवलात आहे। नाही तर हे 10 बाय कितीच्या खोलीत राहत होता तुम्ही, त्याची आठवण आम्हाला करून द्यावी लागेल तुम्हाला। एका घरात 3-3 कुटुंब राहत होते, आम्ही बघितलेला होता। पण 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठेतरी महापालिका निवडणुकाही जवळ आहेत, त्या पार्श्वभूमीवर घाबरलेत असं म्हणायचंय तुम्हाला? त्या पार्श्वभूमीवर तर ते घाबरलेच आहेत। त्यांना माहिती आहे इथे किती पैसा खर्च केला, किती काय केलं। 2 ठाकरे बंधू आल्यानंतर ह्या विभागामध्ये त्यांची काही चालणार नाही। त्यांना आता राजकारणात ना सरवणकर आडनाव आम्हाला पुसायचं आहे, एवढी आम्ही शपथ घेतली। नक्कीच आपण बघतोय की राजकारणातनं सरवणकर आडनाव पुसायचंय असं मत आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार असलेल्या महेश सावंत यांनी व्यक्त केलंय। नेमकं ह्या सगळ्या भूमिकेवर सरवणकरांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण ऐकून घेणार आहोत। मात्र आता ज्या पद्धतीने राडे झालेले आहेत त्या पद्धतीने बघू शकतो की इथे देखील मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत। मात्र ही जी शाखा आहे ती सुंदरनगरची शाखा आहे, त्यामुळे नेमकं तिथे काय झालंय ते देखील जाऊन आपण बघणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।